A uniform cylinder has length L and radius r. The moment of inertia of cylinder about an axis passing through its center and perpendicular to its length is equal to moment of inertia of the same cylinder about an axis passing through its center and perpendicular to circular face. The relation between L and R is. तर इथे एक सिलेंडर आहे आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन काय ह्या लेंथला परपेंडिक्युलर आहे. ओके, ह्या लेंथला परपेंडिक्युलर आहे म्हणजे दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आय आय वन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट दिस ऍक्सिस. तर याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला माहिती असलं पाहिजे. ओके, त्याचा फॉर्म्युला काय, आय वन इज इक्वल्स टू एम in bracket r square by 4 plus l square by 12. So here r is the radius of cylinder and l is the length of cylinder. Okay. आणि दुसरा सिलेंडर सेम सिलेंडर आहे. सिलेंडर ऍक्च्युअल मध्ये सेमच आहे. फक्त आता ऍक्सिस ऑफ रोटेशन काय, इट इज परपेंडिक्युलर टू फेस ना. ओके, म्हणजे हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी आय टू येणार, सेम सिलेंडर आहे, लेंथ इज एल, रेडियस इज आर. सो इथे आय टू इज व्हॉट, आय टू इज हाफ एम आर स्क्वेअर. ओके, तर आता इथे काय म्हटलंय, हे दोन्ही मोमेंट ऑफ इनर्शिया सेम आहे म्हणजे आय वन इज इक्वल्स टू व्हॉट, आय टू. आता इथे जर आपण व्हॅल्यू पुट केली, आय वन इज व्हॉट, इट इज एम आर स्क्वेअर बाय 4, दिस इज स्क्वेअर r square by 4 plus l square by 12 which is equals to half m r square. तर इथे m cancel, r square by 4 plus l square by 12 is equals to r square by 2 येईल. Therefore l square by 12 is equals to r square by 2 minus r square by 4. तर हे काय बनेल, 2r square by 8 means 1 by 4 which is equals to L square by 12. आणि इथे 4 1 is 4 and this is 3 जा, म्हणजे L square by 3 is equals to R square. याचा जर स्क्वेअर रूट आपण घेतला तर L equals to under root 3 times R. ठीक आहे, सो ऑप्शन डी इथे मॅच करत आहे, विच इज करेक्ट.